बायका स्वतःच्या घरात चोरून चालली काय माहिती. पोरीचा आवाज काय येतोय? अरे बापरे, काय झालं? आई काय ग? आई ग, हात दुखतोय माझा, हात दुखतोय, कसं तुम्ही इतक्या कष्टाने इतकी मेहनत करून ही कंपनी उभी केलीत. परिस्थिती वाईट असताना सुद्धा न डगमगता तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात, मार्ग काढलेत. डोळ्यात तेल घालून कसं मुलांना वाढवलं, त्यांना चांगले संस्कार दिलेत. असंच करायचं असतं का? तरच माणूस यशस्वी होतो. परिस्थिती कशी असली तरी सुद्धा खंबीरपणे आपण उभं राहायचं असतं, त्याला सामोरं जायचं असतं, मार्ग काढायचे असतात, थांबायचं नाही. आणि परिस्थिती जर का वाईट असेल ना तर त्याची झळ आपल्या लेकरांपर्यंत जाऊ द्यायची नाही. चेहरा हसरा ठेवायचा आणि लेकरांवर छान संस्कार करत राहायचे. त्यांना एक उत्तम माणूस, एक उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी. आणि माझं सारंग खूप चांगलं आहे, ते सगळे संस्कार त्याच्यात दिसतील तुला. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? बघ विचारून. विचार. सारंग सर खूप मस्तीखोर होते ना? खूप त्रास द्यायचे ना तुम्हाला? खूप मस्ती करायचा तो, खूप. पण तितकाच निरागस सुद्धा होता. माझी खोडी काढायचा, सतत छळायचा मला आणि मग बाबांच्या मागे जाऊन लपायचा. मी पण कोण होते? त्यांची आई. लाड करायचे, पण माझा धाक सुद्धा होता. तुझी आई सुद्धा असंच वागत असेल ना तुझ्या बरोबर? हो, ती पण तुमच्यासारखं खूप प्रेम करते माझ्यावर. नाही, माझ्यावर नाही, म्हणजे तुम्ही जसं सारंग सरांवर प्रेम करता तसं माझी आई माझ्यावर करते. सारंग सरांचा फोन आहे. स्पीकरवर ला. हॅलो. हाँ सावली, आईची तब्येत ठीक आहे ना? हो, जेवतायत ते आता. तुम्हाला यायला किती वेळ लागणार आहे अजून? अगं आम्ही निघालोच होतो खरं तर, पण जरा एक महत्त्वाचं काम आलं म्हणून थांबलोय. आईला कळव तसं, ठीक आहे? हो, कळवते मी. आणि ऐक ना, आय मिस यू. तुझी आठवण येते मला. ठीक आहे. सारंग सर, मी ठेवते.
आता खूप झालं या मुलीचं. आता फायनल वार. ज्या मूर्ख मुलीच्या डोक्यात मारून तिला बेशुद्ध करते, म्हणजे तिलोत्तमाला सगळ्यांना बोलून घेण्या वाचून काहीही पर्याय राहणार नाही. आणि तिने सगळ्यांना बोलवल्यावर सगळ्यात आधी मी येणार, तिची बेस्ट सून.